ठीक है, ठीक है। आज आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांना निवेदन दिलेलं आहे की केंद्रामध्ये जे वक्फ विधेयक आहे ते विधेयक JCP कमिटीकडे देण्यात आलेलं होतं। JCP जे कमिटी आहे त्या कमिटीमध्ये जे सत्ताधारी आणि विरोधक असे दोघांचे मिळून घेतलेले होते, पण विरोधी जे हे होते त्यांचं ह्याच्यामध्ये त्यांचे जे दुरुस्तीचे ह्यांनी जे मांडले होते ते 100च्या पेक्षा जास्त दुरुस्ती हे मांडलेले होते, पण त्याच्यामध्ये गोंधळ करून सत्ताधाऱ्यांनी यांना निलंबित करण्यात आलं। निलंबित जे GPCचे सदस्य आहेत ते निलंबित केले आणि यांनी जे आहे सत्ताधारी जे आहेत ते आपलेच जे ज्या पद्धतीने आपल्या करायचं आहे एकतर्फी निर्णय घ्यायचा आहे त्या पद्धतीने त्यांनी ते वक्फ विधेयकामध्ये दुरुस्तीचं कोणतंच दुरुस्ती करण्यात आलेली नाही। जसं जे बिल यांनी JPCला जे पाठवण्यात आलेलं होतं त्याच पद्धतीने त्यांनी ते ठेवण्यात आलेलं आहे आणि JPCचे विरोधी जे सदस्य होते त्यांचं एकही विषय आणि एकही शब्द JCP कमिटीचे अध्यक्ष यांनी मान्य केलेले नाही, ते सगळे हे केले। दुसरं जे हे आहे वक्फ याच्या सध्या जे ह्याच्या बाबतीत जे प्रश्न निर्माण झालेला आहे प्रार्थना स्थळाच्या ह्याच्या बाबतीत जे 15 ऑगस्ट 1947 मध्ये एक तत्कालीन प्रधानमंत्री नरसिंहराव यांच्या ह्याच्यामध्ये एक कायदा अस्तित्वात आणले होते। शंकरराव चव्हाण यांनी या संसदेमध्ये एक कायदा मांडलेला होता की देशातील कुठल्याही प्रार्थना स्थळाची धार्मिक ओळख ही देशाच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी जी होती तीच कायम ठेवण्यात यावी। तर हा जे हे कायदा आहे या कायद्याला पॅलेस ऑफ वर्कशिप स्पेशल प्रोव्हिजन ऍक्ट 1991 हे ऍक्ट जे आहे हे ऍक्ट कायम ठेवावा असं याच्यात आमचं म्हणणं आहे। आणि अमित शाह यांनी जे बाबासाहेबांच्या बाबतीत जे संसदमध्ये वक्तव्य केलेले आहेत ते वक्तव्य चुकीचं असल्यामुळे त्याचं बी आम्ही हे मोर्चाद्वारे विरोध करीत आहोत। आणि संभलमध्ये जे घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये बी ज्या लोकांवर अन्याय झालेला आहे त्याने न्याय मिळावा आणि ज्या लोकांनी अन्याय केलेले आहेत त्या लोकांवर कायदेशीर होऊन त्यांना त्याची शिक्षा मिळाली पाहिजे असं म्हणून। आणि दुसरे हे आहे जे अलाहाबाद हायकोर्टाचे जे न्यायाधीश आहेत शेखर यादव यांनी मुस्लिम समाजाला कटमुल्ला असं संबोधित केलेलं आहे। हेच म्हणजे एक एवढ्या मोठ्या पदावर असून ते असं त्यांना सर्वांना समान न्याय द्यायला पाहिजे आणि समान न्यायाच्या बाबतीत हे पाहिजे। तर त्यांनी हे एका समाजाला विशेष जे हे सांगितलेलं आहे हे सांगणं हे चुकीचं आहे। याचे आम्ही ह्याच्या मोर्चाद्वारे जाहीर निषेध करून त्यांच्यावरही कायदेशीर काय कारवाई होईल ते कारवाई करण्यात यावी असं हे माझं म्हणणं आहे। आणि ह्याच्याबद्दल आम्ही विभागीय साहेबांना निवेदन दिलेलं आहे, त्यांनी याच्यावर कारवाई करणार असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। तरी मी शेख खुर्रम अब्दुल रशीद साहब आयुक्त कार्यालय में हमारे शेख खुर्रम साहब और शेख निजाम साहब, अशरफ पठान में और
शेख सना साहब, सत्तार साहब, ये सब मिलकर हमने एक मोर्चा लेकर एक जो तो पहले जो है तो हम उधर गए थे वक्फ बोर्ड कार्यालय में निवेदन दिए, और उसी के निस्बत से जुड़ा हुआ यहाँ पर डिविजनल कमिश्नर को भी एक निवेदन दिया, और इसमें कुछ अलग अलग मांगनियाँ 25 मांगनियाँ हैं। तो उसके अंदर जो तो एक मुख्यमंत्री को भी भेजा गया है, जिसमें सोमनाथ सूर्यवंशी परभनी और संतोष देशमुख परभनी, इनके जो खून हुआ इसके ऊपर जो गवर्नमेंट ने जो तो कार्रवाई करने को ना वो कार्रवाई नहीं कर रही और सही दिशा में कार्रवाई नहीं हो रही। इसके लिए हमने एक निवेदन में मांगनी करे। और जरांगे पाटिल का जो मराठा आरक्षण का उपोषण हो रहा और वो जो बहुत दिन से रखड़ा हुआ है मैटर, वो भी गवर्नमेंट ने मान्य करना, ऐसे भी हमारा एक समर्थन का मांगनी है। और शेतकरी के माल को जो तो सही हमें जो तो मिलना, उनके माल को रेट मिलना, ऐसे भी इस निवेदन में हमारी मांगनी है। और महाराष्ट्र में जो बेरोजगार लोग हैं उनको जो तो रोजगार उपलब्ध करा के देना, ऐसी भी इसमें एक मांगनी है। ऐसे महाराष्ट्र में हमारे जो अल्पसंख्यक समाज का जो महामंडल बने हुआ है उसको भी गवर्नमेंट ने निधि देने को ना, ये भी इसके अंदर हमारी मांगनी है। इस तरह से 25 एक मांगनी हमारी है जो सविस्तर निवेदन में दी हुई है, और वो जो तो महसूल में और जो भी सामान्य प्रशासन में हमने दिए, वहाँ से जो तो योग्य तो कार्रवाई होने के लिए ऊपर भेजेंगे, ऐसी हमको उम्मीद है। इसलिए हमने ये तो आज ये निवेदन दिया है, और ये सब हमारे साथियों को। मैं शेख सत्तार बुल्ढाना जिले से मैंने वक्फ बोर्ड के बारे में बोलना चाहता हूँ, क्योंकि सिंदखेड़ राजा एक देहात गांव है, जो कि वहाँ एक मस्जिद की जो 49 आर ज़मीन थी जो सुल्तान के नाम से दी गई थी, जो नाजिर काजी ने जो है उस ज़मीन को फेरफार करके यानी आधे एकड़ ज़मीन बेच दिया है, और बेच के जो है तो पौन एकड़ जो ज़मीन लोगों के नामों पे 7 बार पे नाम चढ़ा दिया उन्होंने। जो इन्हें जो है तो जो किया है गुनाह, यानी 52 और 54 की इन पे जो कार्रवाई होना चाहिए, उन पे गुनाह दाखिल होना है। ये जो तो है तो पावर अपने लीडरशिप का पावर बताते हैं, जो कि अजीत दादा इनके घर पे जाते हैं और आते हैं, और ये ऐसी ही लोगों की जो प्रॉपर्टी या गरीब लोगों की जो है या मस्जिदों की जो है ये प्रॉपर्टी हड़प करने का काम करते हैं। इनके ऊपर बहुत सारे ऐसे गुनाह हैं इनके ऊपर, जो नाजिर काजी जो है, यानी कि जो इसका हमने वक्फ ट्रिब्यूनल में भी डाला है, और इनके जो रिकॉर्ड जिस तरीके से करे थे पूरा रिकॉर्ड लेके भी आया है महकर से इनसे, और इनके ऊपर गुनाह दाखिल होना चाहिए बस। और यही 2 शब्द बोल के मैं अपना खत्म करता हूँ।